नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 4 मध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पदवी स्तरावर जो काही अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासाला आहे त्या अभ्यासक्रमाचा आणि स्पर्धा परीक्षेचा किती घनिष्ठ संबंध आहे ही गोष्ट पाहत असताना सामाजिक शास्त्रातील अन्य विषय सुद्धा या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहेत। परंतु आपला जो टॉपिक आहे तो आहे राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा यांच्या संबंधावर आपण या ठिकाणी भाष्य करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये ज्या अनेक संकल्पना BA प्रथम वर्षापासून ते BA TY पर्यंत थर्ड इयर पर्यंत या तीनही वर्षांमध्ये जो काही अभ्यासक्रम आणि सिलेबस आपल्याला ठेवलेला असतो त्या सिलेबसचा आणि स्पर्धा परीक्षेचा घनिष्ठ संबंध आहे ही गोष्ट आपल्याला त्या अभ्यासक्रमाचा संदर्भ घेत या शृंखलेच्या माध्यमातून स्पष्ट करणे या ठिकाणी अपेक्षित आहे। BA SY ला जो काही अभ्यासक्रम आपल्याला आहे, BA FY ला जो अभ्यासक्रम आपल्याला होता राजकीय सिद्धांत आणि महाराष्ट्र शासन आणि राजकारण त्याचाही संबंध स्पर्धा परीक्षेशी असलेला आपल्याला दिसतो। त्या आधारावरही अनेक वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि म्हणून BA SY चा संदर्भ स्पष्ट करत असताना भाग 4 मध्ये आपण काही गोष्टींचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या प्रामुख्याने या सगळ्या संदर्भांचा विचार करत असताना याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की भारतीय संविधानामध्ये जे संविधानाचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा, भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा आणि सांविधानिक तरतुदींचा विचार आपण या ठिकाणी केलेला होता। त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार असतील, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्त्व असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत संघ आणि केंद्र शासन यांचं स्वरूप, त्याच्यामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांची व्यवस्था कशा पद्धतीने भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये या सगळ्या संदर्भांचा उल्लेख कलम वाईज कशा पद्धतीने तो आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विचारल्या जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा संदर्भ पाहत पाहत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे घटकसुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या चालू व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालय, भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे हे सर्वोच्च न्यायालय हे सुद्धा एक प्रकरण आपल्याला BA SY ला अभ्यासाला आहे। भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमध्ये प्रकरण 4 म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला असलेला दिसतो आणि त्याचा विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की हे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, या सुप्रीम कोर्टचा संदर्भसुद्धा पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो। भारतामध्ये सुप्रीम कोर्ट हे एकच आहे। प्रत्येक राज्याला जे उच्च न्यायालय आपल्याला दिसतं ते प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय आणि संपूर्ण भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय अशा पद्धतीची व्यवस्था ही आपल्या भारतामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसते। संविधानिक दृष्टिकोनातून विचार करत असताना, घटनात्मक दृष्टिकोनातून विचार करत असताना घटनेच्या कलम 124 ते घटनेच्या कलम 147 ते 147 या कलमांमध्ये प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाची, सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण रचना, त्याचे अधिकार आणि कार्य आणि त्याचं एकूण स्वरूप या सगळ्या गोष्टींची मांडणी घटनेच्या कलम 124 ते 147 अंतर्गत करण्यात आलेली आपल्याला दिसते। विद्यार्थी मित्रांनो, आपण पदवी स्तरावर तयारी करत असतानाच हा भाग आपल्याला अभ्यासाला आहे। राज्यशास्त्र विषयाअंतर्गत हा भाग आपल्याला पदवी स्तरावरच BA SY ला अभ्यासाला आहे ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगणं का आवश्यक आहे, कारण स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे। म्हणजे पदवी स्तरावरच आपण स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी करत असतो याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे या गोष्टी वारंवार या ठिकाणी तुमच्या लक्षात आणून देणं मला आवश्यक वाटतं आणि म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे। या सर्वोच्च न्यायालयाची रचना, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आणि कार्य, सर्वोच्च न्यायालयाची जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचा अभ्यास करत असताना भारताची राज्यघटना ज्या दिवशी लागू झाली, भारताची राज्यघटना, भारताचं संविधान ज्या दिवशी लागू झालं त्याच दिवशी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। ही गोष्ट आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान लागू झालं आणि 26 जानेवारी 1950लाच भारतामध्ये सुप्रीम कोर्टाची, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना दिल्ली या ठिकाणी झाली। ही गोष्ट आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे।
या एका संदर्भासह आपल्याला यातल्या अनेक गोष्टी, यातले अनेक बारकावे संविधानिक दृष्टिकोनातून आणि घटनात्मक दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा संदर्भ, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता, सर्वोच्च न्यायालयाचे सगळे संदर्भ, जे काही अधिकार आणि कार्य त्यांची आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह पदवी स्तरावरच या ठिकाणी होत असतो आणि त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची तयारी आपली पदवी स्तरावरच चांगल्या पद्धतीने होत असते. हा घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारताचा जे काही सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, या सर्वोच्च न्यायालयाची रचना पाहत असताना 1950 पासून ते आज तागा आहे तो 2020 पर्यंत, म्हणजे मागच्या जवळपास 70 वर्षांचा आपण ज्यावेळेला विचार करतो, या 70 वर्षांमध्ये या सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या बाबतींमध्ये, अनेक महत्त्वपूर्ण बाबतींमध्ये सुप्रीम कोर्टाने अनेक प्रकारचे निर्णय दिलेत आणि या निर्णयांचा संदर्भसुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, सुप्रीम कोर्टाचे डिसिजन खूप महत्त्वाचे मानले जातात. तर अमुक निर्णय कुठल्या सुप्रीम कोर्टाने अमुक खटल्यामध्ये अमुक या साली घेतलेला आहे, अशा पद्धतीचे अनेक दाखले आपल्याला या माध्यमातून लक्षात घेणं गरजेचे आहेत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना या गोष्टीवर आपल्याला फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सुप्रीम कोर्टाचा विचार करत असताना, सर्वोच्च न्यायालयाची रचना, अधिकार आणि कार्यांचा विचार करत असताना सुप्रीम कोर्टाचे अधिकार, प्राथमिक स्वरूपाचे अधिकार, दुय्यम स्वरूपाचे अधिकार याचाही अभ्यास आपल्याला पदवी स्तरावर असल्यामुळे कळत न कळत आपण स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी करत असतो. या गोष्टीचा संदर्भ पाहत असताना न्यायालयीन पुनर्वलोकनाचं जे तत्त्व आहे, न्यायालयीन सक्रियता हा जो घटक आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपला पदवी स्तरावर झालेला असतो आणि त्या अनुषंगाने सुद्धा या प्रकरणाची उपयुक्तता खूप मोठी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून पदवी स्तरावरचा अभ्यास हा पदवी स्तरावर शिक्षण घेत असतानाच जर आपण बारकाईने त्या घटकांचा अभ्यास केला, त्याची जाणीव जर आपल्याला भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला सामोरे जायचं आहे याची जाणीव जर त्याच काळात आपल्याला असली एक विद्यार्थी म्हणून, तर खरोखर आपण खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेला खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. ही गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने हे सगळे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला पुढचं जे प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्य संबंध. केंद्र आणि राज्य संबंधांचा आढावासुद्धा आपल्याला अभ्यासाला असल्यामुळे तो घटकसुद्धा पदवी स्तरावरच्या अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, केंद्राचे आणि राज्याचे, केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे परस्पर संबंध असतात आणि त्या परस्पर संबंधांचा आढावासुद्धा आपल्याला या भारतीय संविधानाच्या धर्तीवर या ठिकाणी घेता येऊ शकतो. अनेक असे आर्टिकल्स आहेत, असे कलम आहेत भारतीय संविधानामध्ये की त्या कलमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे वैधानिक संबंध कसे आहेत, यांचे कायदेविषयक संबंध कसे आहेत, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे प्रशासकीय संबंध कसे आहेत, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे वित्तीय संबंध कसे आहेत, या संदर्भातली चर्चासुद्धा या भारतीय संविधानातील कलमांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आपल्याला दिसते. मागच्या 70 वर्षांमध्ये केंद्र आणि राज्यांचे संबंध आपण पाहत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. काय दिसतं याच्यामध्ये की आपण बघतो की केंद्र आणि राज्य सरकारची वाटणी, विभागणी ही प्रामुख्याने संविधानाच्या धर्तीवर त्या ठिकाणी झालेली दिसते की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीच्या माध्यमातून जे काही अधिकारांची वाटणी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते, त्या अधिकारांच्या वाटणीचा संदर्भसुद्धा या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरतं. केंद्र सूचीमध्ये जे काही विषय आहेत ते त्या विषयांवर आधारित केंद्र सरकारला कायदे करण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने बहाल केलेला आहे. राज्यसूचीमध्ये जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये जे काही विषय आपल्याला दिसतात त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारला बहाल केलेला आपल्याला दिसतो आणि समवर्ती सूचीमध्ये जे काही अधिकार आहेत त्या समवर्ती सूचीचा संदर्भ घेत असताना आपल्याला त्या समवर्ती सूचीवर कायदे करण्याचा अधिकार जसा केंद्राला आहे तसाच राज्याला पण आहे. परंतु या समवर्ती सूचीमध्ये एकाच विषयावर जर केंद्रानेही कायदा केला आणि राज्यानेही कायदा केला तर त्या प्रसंगी केंद्र सरकारने केलेला कायदा हा श्रेष्ठ मानला जातो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. यातले विषय मी तुम्हाला काय सांगितले नाहीत की केंद्र सूचीमध्ये पूर्वी 97 विषय होते, राज्य सूचीमध्ये पूर्वी 66 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये पूर्वी 47 विषय होते. परंतु बदलत्या काळानुसार या केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये विषयांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. म्हणून ही आकडेवारी, बदलती आकडेवारी आपल्याला बदलत्या संदर्भात लक्षात घेणं गरजेची आहे.
म्हणून या सूचींचा विचार करत असताना केंद्र सूची राज्य सूचीचे संदर्भात पडताळून पाहत असताना केंद्र आणि राज्यांचे परस्पर संबंध हा घटकसुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे. वैधानिक संबंधाचा किंवा कायदेविषयक संबंधाचा आपण ज्यावेळेला विचार करतो, केंद्र आणि राज्य यांच्या वैधानिक संबंधांना विचार करत असताना घटनेच्या कलम 245 ते 255 मध्ये हे वैधानिक संबंध कशा प्रकारचे असावेत या संदर्भाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे कायदेविषयक संबंधांची सुद्धा एक विशिष्ट अशी सांगड या संविधानाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये घालून दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचाही अभ्यास आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या पुढे आपण जाऊन ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे प्रशासकीय संबंध कशा प्रकारचे असावेत, कसे आहेत याचा विचारसुद्धा आपल्याला घटनेच्या कलम 256 ते 263 अंतर्गत पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर घटनेच्या कलम 264 ते 293 या दरम्यान आपल्याला प्रामुख्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जे वित्तीय संबंध आहेत, या वित्तीय संबंधांचा आढावासुद्धा घटनेच्या कलम 264 ते 293 अंतर्गत घेण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या अनुषंगाने हे सगळे आर्टिकल्स, या सगळ्या गोष्टींचा ओहापोह आपल्याला करत असताना हे सगळे संबंध कशा पद्धतीनं प्रस्थापित होतात हे ज्याचा अभ्यास आपण जसा पदवी स्तरावर करतो तर त्याचेच बारकावे, त्यातली छोटे छोटे बारकावेसुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. आणि या सगळ्या बारकाव्यांचा विचार करत असतानाच कळत न कळत आपण स्पर्धा परीक्षेतली वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तयार करत असतो याची जाणीवसुद्धा आपल्याला असणं अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 4चा विचार करत असताना या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र आणि राज्य संबंध या 2 प्रकरणांच्या माध्यमातून पदवी स्तरावरच आपण ही तयारी करत असतो. आपली तयारी झालेली असते आणि तयारी झालेली असल्यामुळे पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा सामना करण्यासाठी आपण ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला आपली तयारी झालेली असते याची जाणीवच बहुतेक विद्यार्थ्यांना नसते. आणि म्हणूनच कुठेतरी विद्यार्थ्यांचं आत्मविश्वास, जे काही विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती असते ती कुठेतरी खचलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून कुठेही खच्ची करून घेण्याची मुळीच आवश्यकता नाही. तर आपण स्पर्धा परीक्षेची जवळपास मॅक्झिमम तयारी ही पदवी स्तरावरच करत असतो याची जाणीव जर विद्यार्थ्यांना असली तर पदवीच्या 3 वर्षांमध्येच विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकतात. आणि म्हणून राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षा भाग 4मध्ये आपण इथे थांबूया. पुढच्या भाग 5मध्ये एका नवीन टॉपिकसह आपल्या पुढच्याच अभ्यासक्रमाच्या भागासह आपण पुन्हा या ठिकाणी उपस्थित होणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.